मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। महात्मा गांधी पोलीस चौकीची कारवाई। 2 किलो गांजासह सराईत गुन्हेगाराचा नातेवाईकाला केले जेरबंद। 50,000चा मुद्देमाल जप्त। केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मिरज येथे मोठी कारवाई करण्यात आली। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून तब्बल 2 किलो तयार गांजा जप्त करत एका संशयिताला अटक केली। जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 50,000 रुपये असल्याचे सांगितले। ही कारवाई कैकाडी गल्ली, मिरज परिसरात करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव बाशा अली हुसेन सय्यद, वय 57, राहणार कैकाडी गल्ली, मिरज असे आहे। पोलिसांनी त्याच्या विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या आणि गांजा विक्रीसह गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगार हुसेन बाशा सय्यद याच्या नातेवाईकाकडून अंमली पदार्थ विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेला गांजाचा साठा आढळून आला। त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गांजा जप्त केला व संशयिताला अटक केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्यासह पोलीस पथकाने सहभाग घेतला। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी।